शिवडी बीडीडी चाल 11 नंबरमध्ये आज दुपारी स्लॅब कोसळलं होतं। त्याच्यामध्ये एक महिला जखमी झाली आहे। त्या घरात मी आहेत, त्या घराचे सदस्य आहेत, त्यांनाही नेमकी विचारूया। मला सांगा काका, काय घडलं होतं नेमकं? आज दुपारी जेवण बनवत होती, वरनं स्लॅब पडला खाली आणि हिच्या नाकाला लागला। आमचं जेवण घेऊन सगळं संपलं। कधीपासून तुम्ही? आम्ही जवळ आता माझी पूर्ण पिढी झाली, 2 पिढी आम्ही आजोबांपासून राहतो इथे। आणि बिल्डिंगची नेमकी परिस्थिती कशी? बिल्डिंग तर पुरी ढासळत आलेली आहे। जरा पण काही होत 4 वेळा झालं असं स्लॅब पडलं आमच्या इथे। जेव्हा पडलं तुम्ही का करत होता? घरात कुठे होता? मी तिथे उभी होती, किचनच्या इथे उभी होती। इथून पडलं, ते फ्रीजवरून तिथे वाट्यावरून ते इथे पडलं, माझ्या लागलं। अजून काय लोक होते का घरात? नाही, आम्ही दोघंच होतो आम्ही बस। अजूनही इथे बिल्डिंगमध्ये राहणारे काही सदस्य आहेत, त्यांच्याशी नेमकी बोलूया की मला सांगा की हे बिल्डिंगचे स्लॅब पडतात, अजूनही काही दिवस पूर्वी पडलं होतं, आग लागलं होतं, इथे मोठी घटना होत आहे। काय मागणी आहे तुमचं? काय कशा प्रकारचं आहे? खरं म्हणजे साहेब, गेले 12 वर्षापासून इकडचे स्थानिक आमदार खासदार हे केंद्र सरकारला वारंवार पत्रव्यवहार करतात, कारण ही जागा बीपीटीची आहे। त्याच्यामुळे केंद्र सरकार आम्हाला इकडे परवानगी देत नाही आहे की इकडे पुनर्विकास व्हावा। तुम्ही जर वरईमध्ये बघाल, डिला रोडला बघाल आणि दादरला बघाल, तिकडचा पुनर्विकास चालू आहे। पण गेल्या 12 वर्षामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे खूप प्रयत्न केले, पण मुख्यमंत्र्यांना बरीचशी पत्रकं दिली। इकडच्या स्थानिक आमदारांनी पण स्मरणपत्रकं आता देत आहेत की आम्हाला वेळ द्या, इकडे लोक कधी पण काही दुर्घटना घडू शकते आणि लोक मरू शकतात। ही वारंवार त्यांना सूचना देऊन सुद्धा आम्ही आज 12 वर्ष झाली आम्ही अजून मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहे। आम्ही गेले 3-4 वर्षापासून सातत्याने आम्ही पत्रव्यवहार करतोय। वेगवेगळे जे भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर असतील, विधानसभा अध्यक्ष, ते स्वतः इकडे येऊन गेले होते। आम्ही प्रवीण दरेकरांना पत्रव्यवहार करतोय। चित्रा वाघ आहेत, त्यांच्यावर कानावर टाकलेलं आहे की जेणेकरून आम्हाला कुठेतरी न्याय मिळेल, कारण की ह्या बिल्डिंग मध्ये कधी काही घटना घडू शकते आणि लोक कोणी मृत्युमुखी पडू शकतो, कारण ह्यांना मोस्ट ऑफ 100 वर्ष झालेले आहेत। तर जीव धोक्यात घालून इथे लोक राहतात असं? जीव धोक्यात कारण तुम्हाला पर्याय नाही, कारण हे सर्वसामान्य कुटुंबामधून आलेले लोक आहेत। आम्हाला आता असं वाटतंय की मुख्यमंत्री कधीतरी येतील आणि तुमच्याच मीडियासमोर बोलतील की जे मृत्युमुखी पडले त्यांना 5 लाख, जे गंभीर जखमी त्याला 2 लाख, अशीच फक्त घोषणा करायची बाकी आहे। पण त्यांना ह्या गोष्टीसाठी वेळ नाही की शिवडीतल्या बीडीडीच्या इथल्या रहिवाशांना आपण एकदा बोलू, त्यांना विश्वासात घेऊ, त्यांचे प्रॉब्लेम काय, अडचणी काय आहेत त्या समजून घेण्याचा एखादा मार्ग काढू। कारण तुम्ही जर बीपीडीचा विषय जर बघितलात तर बीपीडीला ही जर लँड सोडायचीच नसेल तर केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश द्यावे की हे 960 कुटुंबाचा पुनर्विकास हे राज्य सरकारने करावं। जर बीपीडीला ही जागा द्यायची नसेल तर, आणि जर द्यायची असेल तर ते कोणत्या टर्म्स अँड कंडिशनवर देणार हे बीपीडीने राज्य सरकारला विचारावं। फक्त ह्या प्रश्नावरच गेले 12 वर्ष राजकारण चालू आहे की बीपीडीला ही लँड द्यायची की नाही द्यायची। आणि जर द्यायची असेल तर राज्य सरकारने ऑलरेडी 3 प्रस्ताव दिले। जागेच्या बदले आम्ही बीपीडीला जागा देऊ, जागेच्या बदले आम्ही 450 कोटी रुपये देऊ, जागेच्या बदले आम्ही बीपीडीला इकडे शिवडीला 450 फ्लॅट देऊ। पण बीपीडीकडनं आम्हाला जो रिस्पॉन्स येतो ना तो शून्य असतो की ऐसा कोई प्रावधान नाही आहे। मग आम्हाला हे तरी कळावं की प्रावधान तरी काय आहे नक्की, ॲक्च्युली तुम्हाला पाहिजे तरी काय, एक तर जागा सोडायची तरी आहे का नाही सोडायची आहे, तसं त्यांनी राज्य सरकारला निर्देश द्यावे। बस आमची एवढीच मागणी आहे। एकंदरीत पाहिलं तर या बीडीडी चालमध्ये राहणारे माणसं पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत आणि जीव धोक्यात घालून या चालमध्ये राहत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पवारसह रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।